नमस्कार, आगडी तर्क चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण कोलब्या ताज्या आणल्यात आणि या खाडीच्या कोलब्या 15 दिवस कशा टिकवायच्या ते आज आपण त्याची रेसिपी आपण बघणार आहोत। हे आता कशा साफ करायच्या ते बघणार आहोत। या पूर्ण साफ नाही करायच्या, फक्त या शेरा काढायच्या आणि ते साफ कशा करायच्या ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी बघा, ही झाडूची काडी घेतली आणि हा काटा चमचा घेतलाय आणि टूथपिक घेतले। या तिघांपैकी कोणताही घेऊन तुम्ही साफ करू शकता। हे साफ करण्यासाठी हे बघा, काडी फक्त अशी गोल गोल फिरवायची आणि फक्त शेरा काढायच्या त्याच्या। अशा फक्त ही अशी साफ करायची। हे बघा, अशी साफ करून घ्यायची। बघा, साफ करून झाली। आता आपण हे 2 पाण्यात धुवून काढू। हे बघा, 2 वेळेला धुवून झाल्यात आणि साफ पण झाल्यात। आता आपण ह्याची रेसिपी बनवू। त्यासाठी गॅस पेटवलाय आणि पातेली ठेवली। त्याच्यात ह्या कोलब्या टाकायच्या आणि त्याच्यात चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं, अगदी चमचाभर, आणि झाकून ठेवायचं। 5 मिनिटात थोडं झाकण काढून फिरवून घ्यायचे। बघा, आता 2-3 मिनिटं झाली। मी आता झाकण काढते आणि थोडंसं फिरवून घेते। आता हा झाकण पुन्हा 2-3 मिनिटं ठेवून द्यायचं। आणि ही रेसिपी झटपट होते आणि कमी साहित्यात होते। 15 दिवस टिकणारी आहे। बघा, 2-3 मिनिटांनी सर्व पाणी सुटतंय। या कोलब्या थोड्या खारटच असतात म्हणून त्या टिकतात। कोलब्या झाल्यात, पाणी सर्व आटलंय। आता बघा, आता काढून घेते। ह्या कोलब्या 15 दिवस बाहेर राहू शकतात, पण 2-3 दिवसांनी थोड्याशा तव्यावर गरम करत जा। या कोलब्यांचा कालवण पण बनवू शकता। याची चटणी पण छान होते आणि भाकरी सोबत खायला छान लागतात। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।